अतिस्नेह, आसक्ती, लोभ, मोह भयंकर दुःख भोगायला लावते. मग स्त्रीची असो, धनाची असो, पुत्राची असो किंवा कशीची असो. जसं राजा जड भरताला हरणाच्या मोहात येऊन भयंकर दुःख भोगावं लागलं, असंच एक भागवतातलं उदाहरण भगवान अवधूत दत्तात्रयाने भगवान श्रीकृष्णाच्या वंशातील महापराक्रमी यदुराजाला सांगितलेले आहे. कपोत आणि कपोती नावाचे एक पक्ष्याचं जोडपं एकमेकांवर अत्यंत प्रेम करत होतं. त्यांना पिल्लं झाली. त्या पिल्लांवर त्यांच्या जीवापेक्षाही जास्त अत्यंत माया जडली. त्यांना लागणारं अन्न आणण्यासाठी ते रानोमाळ उडत अपार कष्ट करू लागले. एके दिवशी अन्नाच्या शोधासाठी ते घरट्याच्या बाहेर पडले. ज्या झाडावर त्या पक्ष्यांचं घरटं होतं, नेमकं त्याच झाडाखाली एका पारध्याने जाळं पसरून ठेवलं. पिल्लांना तर खूप भूक लागली होती. ते घरट्याच्या बाहेर उडत खाली गवतावर आली आणि नेमकं त्या जाळ्यात जाऊन अडकली. थोड्या वेळाने कपोत पक्षीचं जोडपं आलं. त्यांना त्यांची पिल्लं तडफडून मरून पडलेली दिसली. हे पाहून त्यांनी अत्यंत शोक केला. कपोतीने म्हणजेच त्या पिल्लाच्या आईने झाडावरून खाली झेप घेतली आणि तीही त्या जाळ्यात जाऊन अडकली. आपली पत्नी व पिल्लं यांच्या वियोगाने अत्यंत व्याकुळ होऊन कपोताने ही जाळ्याच्या दिशेने झेप घेतली आणि तोही जाळ्यात जाऊन अडकला आणि मृत्यूला शरण गेला. भगवान दत्तात्रय म्हणतात, हे यदुराजा, मनुष्याने संसारात अतिशय आसक्ती ठेवली तर मनुष्य परिवारासह नाश पावतो. जसा राजा धृतराष्ट्राने पुत्रमोहात येऊन स्वतःचा आणि कौरवाचा नाश करून घेतला. खरं तर मनुष्य जन्म हा मोक्षाचं दार आहे हे न जाणता धन दारा पुत्रजन यातच रममाण होतो आणि आपलं अहित करून घेतो. रामकृष्ण हरी, जय हरी.